निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हाकलून देऊया। सर्वांना नमस्कार। डॉक्टर राम जावळे या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। मित्रहो, आपण दुधी भोपळ्याचे फायदे, भोपळ्याचे उपयोग, वेगवेगळ्या प्रकारे तो खाण्याचे त्याचे किती फायदे असतात याच्याबद्दल नेहमी बोलतो। परंतु हा दुधी भोपळा खाल्ल्यानंतर त्या वेलीचे जे पानं असतात त्या पानाचं किती आरोग्यासाठी महत्त्व आहे। फक्त ते दररोज जर एकच पान खाल्लं तर किती फायदे होऊ शकतात। शरीरामध्ये कुठले कुठले आजार तुमचे गायब होऊन जातील, आजारच तुमच्याकडे येणार नाहीत। तर ते आज आपण पाहूया। तर हे जे दुधी भोपळा, ज्याला मध्ये इंग्रजीमध्ये बॉटल गोर्ड असं म्हणतात, तर हे जे पानं जे आहेत या पानाचे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला आज पाहिजे। तर हे जे आहेत याला लौकी सुद्धा असं म्हणतात दुसऱ्या ह्याच्यामध्ये भाषेमध्ये। तर एक सगळ्यात मोठा गुणधर्म आहे याच्यामध्ये की हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे। अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे काय की तुमच्या शरीरावर कसल्याही प्रकारची सूज ते येऊ देणार नाही। थोडी येत असेल तर ते कमी करायला मदत करेल, किंवा सांधेवात जो असतो किंवा सांधे दुखी जी असते हे कमी करायला पण ही दुधी भोपळ्याची जी वेलाची पानं आहेत हे पानं चांगल्या प्रकारे मदत करतात। तसंच याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, जे एक सगळ्यात चांगला बेस्ट अँटीऑक्सिडंट आहे, त्याचं प्रमाण भरपूर असतं। त्यामुळे काय होतं की तुमचे डोळे निरोगी राहायला मदत होते, त्वचा निरोगी राहायला चांगली मदत होते आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते। इम्युनिटी किंवा तुमचा स्टॅमिना हा पण चांगल्या प्रकारे वाढतो। तसंच त्याला जोडून त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी पण असतं। व्हिटॅमिन सी सुद्धा एक आणखी चांगला अँटीऑक्सिडंट आहे। तसंच याच्यामध्ये कोलॅजनचं प्रमाण खूप चांगलं असतं। कोलॅजन काय करतं, त्वचेच्या खाली जमा राहतं आणि त्वचेला सुरकुत्या पडू देत नाही, जास्त वय झाले असं जाणवू देत नाही। म्हणजे काय होईल की तुम्ही कितीही दिवस झाले तरी तरुण दिसाल, हा सगळ्यात चांगला फायदा आहे। तसंच याच्यामध्ये आयर्न असतं, म्हणजे लोहाचं प्रमाण पण याच्यात जास्त असतं। म्हणजे काय होईल, त्याच्यामुळं तुमच्या अंगातलं रक्त वाढायला पण त्यामुळे मदत होईल। हिमोग्लोबिन तुमच्या अंगातलं वाढेल, लाल पेशी वाढतील त्याच्यातल्या, आणि ते वाढल्यानंतर पुन्हा रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते। तसंच याच्यामध्ये कॅल्शियमचं पण प्रमाण चांगलं असतं, त्यामुळे हाडं मजबूत राहतील, सांधे मजबूत होतील, हा पण त्याचा फायदा आहे। तसंच मॅग्नेशियमचं आता खूप संशोधन होत आहे। मॅग्नेशियम हा घटक रक्तदाब कमी करण्याकरता, तुमचं मानसिकता चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्याकरता, स्नायूंना तुमच्या चांगल्या प्रकारे मेंटेन करण्याकरता, तुमची शक्ती पॉवर आहे ती चांगली वाढवण्याकरता, चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह राहण्याकरता मदत करतं। आणि हे मॅग्नेशियम या दुधी भोपळ्यांच्या पानामध्ये चांगल्या प्रमाणात असतं, त्याचा पण फायदा होतो। तसंच याच्यामध्ये फायबर्स असतात, जे आपण वॉटर सॉल्युबल फायबर्स म्हणतो, म्हणजे मध्ये पोटात गेल्यानंतर ते पाणी शोषून घेतात आणि फुगतात, त्यामुळं पोट साफ व्हायला एकदम चांगल्या प्रकारचा याचा फायदा होतो। तसंच याच्यामध्ये प्रोबायोटिक, प्रीबायोटिक जे म्हणतो, म्हणजे हे पोटात गेल्यानंतर पोटातल्या ज्या चांगल्या बॅक्टेरिया असतात, ज्याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा असं म्हणतो, की जे पचनासाठी मदत करतात, शोषण करण्यासाठी मदत करतात, आपला स्टॅमिना वाढवायला मदत करतात, अशा या चांगल्या बॅक्टेरिया, हे बॅक्टेरियल फ्लोरा वाढवण्यासाठी पण हे प्रीबायोटिक प्रोबायोटिकसारखं काम करतं। आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा एक दुसरा गुणधर्म आहे, आणि तो गुणधर्म म्हणजे बॉडी डिटॉक्स करायला, तुमच्या शरीरातले विषारी घटक सगळे बाहेर काढून टाकायला हे पानं चांगल्या प्रकारे मदत करतात। काय होतं याच्यामुळं की तुमचं लिव्हर जे असतं, जे महत्त्वाचं काम करतं की शरीरातले विषारी घटक काढून टाकण्याचं, तर त्या लिव्हरचं आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळतं, लिव्हर खराब होऊ देत नाही। आणि तसंच किडनीचं पण कार्य चांगल्या प्रकारे चालतं। किडनीमधून लघवी तयार होणं, लघवी चांगल्या प्रमाणात बाहेर पडणं, आणि जे पाण्यात विरघळणारे जे टॉक्सिन्स असतात ते विषारी घटक सगळे बाहेर काढून टाकण्यासाठी हे दुधी भोपळ्याचं पान चांगल्या प्रकारे मदत करतं। आणि लिव्हर जर चांगलं राहिलं तर लिव्हरमधून जे पित्त खाली येत असतं आणि पचनासाठी मदत करत असतं, त्याच्यामुळं पोट साफ होतं, आणि पोट साफ झाल्यामुळं जे घन प्रमाणात स्वरूपामध्ये जे टॉक्सिन्स असतात, विषारी घटक, ते पोट साफ झाल्यामुळं संडासमधून निघून जायला पण त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे मदत होते। तसंच शुगर कंट्रोल करायला, म्हणजे डायबिटीसच्या लोकांना पण हे खूप चांगलं आहे, त्यांची शुगर चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये येते। आणि हृदयाचं आरोग्य चांगलं सांभाळण्याकरता पण हे फायद्याचं आहे। हृदयाचं आरोग्य, तुम्हाला हृदयाचा आजार होणार नाही, किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या ब्लॉकेजेस होणं, त्याच्यामधून ते त्रास होणं, हार्ट अटॅक येणं, असे पण प्रकारे हे नियमितपणानं जर घेतलं तर त्याच्यामुळे होणार नाही। आणि तुमचं वय, आपण मगाशीच बोललो की तुम्ही किती वर्ष वय वाढलं, 90 वर्षापर्यंत जरी तुम्ही गेलात तरी पण तरुण राहायला चांगल्या प्रकारे मदत होईल।
फक्त हे कसं खाल्लं पाहिजे की याचं काढून ते गाळून त्याच्यातला फक्त ज्यूस नाही काढून पिला पाहिजे. आपण जे स्मूदी म्हणतो म्हणजे त्याला मिक्सरमधून काढा, कसंही करा, इतकं बारीक करा, पण त्याच्या सगळ्या चोथ्या सहित ते खाल्लं पाहिजे, तर त्याचा फायदा होतो. म्हणजे ज्याला आपण स्मूदी म्हणतो अशा प्रकारे करा. नाहीतर ते कपड्यामधून गाळून घेतलं, पिळून घेतलं असं करून ते नको. मग त्याच्यामध्ये काय होईल, सगळे फायबर चोथा सगळ्या निघून जाईल बाजूला, फक्त तुम्हाला ते रस पिऊन तेवढा फायदा होणार नाही. म्हणून त्या चोथ्या सहित ते खाल्लं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आणखी याचा एक प्रकार म्हणजे आपण चहा जे करत असतो, जसं गवती चहा करतो त्यात गवताचे ते पत्त्या पानं टाकतो मध्ये, तसंच याचं पण पान टाकून जर चहा केला आणि तो चहा जरी करून पिला तर त्याच्यामुळे पण त्याचे चांगले फायदे होतात. तर अशा प्रकारे हे जे दुधी भोपळ्याचं पान आहे, बॉटल गोल्ड लीफ बेनिफिट्स, आपण जे हेल्थ बेनिफिट्स पाहिले, हे सगळे मिळण्याकरता हे नियमितपणाने एक एक पान जेव्हा जेव्हा मिळेल, जेव्हा जेव्हा उपलब्ध असेल, जिथे जिथे शक्य होईल त्या ठिकाणी खाल्लं पाहिजे. ते खाऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.